नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अप्पी सर्व मुलींना, शाळेतल्या कन्या शाळेतल्या मुलींना विचारते, सांगा मुलींनो, यांनी तुमच्यावर काय काय अत्याचार केले? तर तेवढ्यात तो नराधम बोलतो, मॅडम. तर अप्पी बोलते, शांत बस, चूप, आवाज करू नको. तुझ्यासारख्या नराधमांची तर गावातून ढिंड काढायला पाहिजे. तुला काळोख पासून तुला या गावातून नेलंच पाहिजे, आणि आता मी तेच करणार आहे. अप्पी त्याची कॉलर पकडते आणि त्याला गावातून धिंड काढत असते. आणि सर्व मुली पाहून सर्व मुलींना आनंद होत असतो की अशा कलेक्टर आम्हाला लाभले आहे, ज्यांनी आमचं हे वास्तव्य दुखातून सुखात आणलेलं आहे, असं त्या मुलींना वाटत असतं. तर इकडे सर्व पोलीस स्टाफ आणि सर्व शिक्षक स्टाफ अप्पीच्या मागे धावत असतं, आणि अप्पी त्या नराधमाला कॉलर ओढत गावातून हिंड काढत असते. आणि अप्पी सोबत बाकी पोलीस स्टाफ पण येत असतो. सर्वांना अप्पीचा अभिमान वाटत असतो, आणि अप्पीला पाहून सर्व खुश होतात. हे रुपालीला जेव्हा कळतं तेव्हा रुपाली पण अचंबमध्ये येऊन जाते. रुपालीला पण वाटते की अप्पी नराधमांना माफ करत नाही आणि चुकी करणाऱ्यांना माफ करत नाही, तर ही माझ्यासोबत काय करेल, माझं काय होईल? आणि मी तिला जर कळलं अमोलच्या बाबतीत असं घडलेलं आहे आणि ते मी लपवलेलं आहे, हिला जर कळलं तर माझं काय होईल, अशी धास्ती रुपालीच्या मनात बसलेली असते. त्यामुळे रुपाली आता काय विचार करेल आणि रुपाली अप्पीला सर्व खरं सांगेल का, यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. व्हिडिओ कसे वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आमच्या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.